येणाऱ्या 25 नोव्हेंबरला अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलाय. सत्ता स्थापनेत अजित पवार हे किंग मेकर असल्याचंही ते म्हणाले. कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसून सरकार महायुतीचंच येणार असं भाकीत त्यांनी केलंय. अजितदादा किंग मेकर आहेत ते सरकारमध्ये. अजितदादांनी 55 जागा ज्या उभ्या केल्या, सर्वे रिपोर्ट आतापर्यंत तुमच्याशी बोलत असताना अजितदादांच्या 10 ते 12 जागा दाखवल्या. पण मी फिरलो 7 दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी. एका चॅनलनी तर आता भुजबळ साहेब पराभवाच्या वाटेवर, वळसे पाटील पराभवाच्या वाटेवर काय काय दाखवलं ते मला तर अप्रूफ वाटतं की त्यांची शेवटी तिथलं विधानसभेचं समीकरण वेगळं ना. विधानसभेला त्या लोकांची तिथल्या उमेदवारांची अटॅचमेंट असते. वळसे पाटील साहेबांना पाळा 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 म्हटल्यावर सुद्धा ज्या प्रकारे आग्या मोहोळ उठल्यासारखं जनता त्या ठिकाणी आंबेगावमध्ये दिसली, तो नक्कीच तुतारीला फटका आहे आणि राष्ट्रवादीचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येणार. त्याच्यामुळे आमच्या जागा त्या 10-12 दाखवतायत, तो आमच्या सर्वांचा अंदाज, वरिष्ठांचा सुद्धा जे 40-40 वर्ष राजकारणात आहेत त्यांचे म्हणणं आहे 30 ते 35 जागा आपल्या असतील. आणि जर 35 जागा आमच्या असल्या तर महाराष्ट्रात किंग मेकर अजित दादा असतील. आणि जर तसं असेल तर 25 तारखेला ज्या दिवशी सत्ता सरकार स्थापनेकरता पाचारण केला जाईल त्यावेळेस मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की हे शब्द ऐकायला गेल्या 9 वर्षापासून माझे कान आतुरलेले आहेत आणि यावेळेस ती इच्छा पूर्ण होईल. ती एकट्या अमोल मिटकरीची इच्छा नाही आहे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे. खूप मेहनत दादांनी घेतलेली आहे जनसन्मान यात्रेमध्ये. पण हे श्रेय अर्थातच राष्ट्रवादीच्या सर्व सीट येण्याचं श्रेय तळागाळातले कार्यकर्ते आणि अजितदादांची लिडरशिप या दोनच गोष्टीला असेल. बाकी काही फारसं कोणाचं योगदान याच्यामध्ये नसेल असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रात ताऊन सलाखून आणि एकदम दणक्यात अजितदादाच्या नेतृत्वात 30-35 आमदार निवडून आले तर अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील. ते किंग मेकर असतील एवढं मात्र नाही. सुरुवातीच्या मंदीनंतर मतदानाच्या अखेरीस महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी 65% पुढे गेली आहे. दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप महायुतीवर विश्वास व्यक्त केला असून मतदानाची टक्केवारी वाढल्यानं भाजप महायुतीला फायदाच होईल असंही त्यांनी म्हटलं. महाराष्ट्रामध्ये मतदान वाढलेलं आहे, टक्केवारी वाढलेली आहे. आजपर्यंतचा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा टक्केवारी वाढते त्यावेळेस भाजप आणि मित्रपक्षाला त्याचा फायदा होतो. त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की त्याचा निश्चितपणे फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचं सरकार तयार होईल अशी मला अपेक्षा आहे. असं प्राथमिकदृष्ट्या दिसतंय, कारण आम्ही पण आता बूथचे जे सर्टिफिकेट्स गोळा केलेले आहेत तर मी जवळपास 25-30 मतदारसंघांमध्ये फोनवर बोललो तर त्यांचे प्राथमिक फीडबॅक आहे की महिलांची टक्केवारी वाढली. शक्यता आहे की लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची टक्केवारी वाढली असण्याची शक्यता नाकारता येईल. बोईसरच्या पूर्वेस असलेल्या कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. रिस्पॉन्सिव्ह प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव असून कंपनीच्या गोडाऊनला आग लागली. या आगीमुळे धुराचे लोण सर्वत्र पसरला. अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. जालन्याच्या मंठा शहराजवळ एका रुग्णवाहिकेचा अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात 8 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झालाय. त्याची आजी गंभीर जखमी झाली आहे. भरधाव वेगात असलेल्या या रुग्णवाहिकेवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही रुग्णवाहिका खड्ड्यात उलटली. पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. या प्रकरणी चालकाविरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शाळेचं गेट अंगावर पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील केर्ले गावात ही घटना घडली आहे. यात 6वीत शिकणाऱ्या स्वरूप माने या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून जखमी मुलास जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कुमार विद्या मंदिर केर्ले येथे हा प्रकार घडलाय. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान मोठा अपघात झाला. कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोचा ब्रेक फेल झाल्यानं त्याने समोर जात असलेल्या खासगी बस ट्रॅव्हल्सला धडक दिली. यामुळे समोरची बस द्रुतगती मार्गालगतच्या 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली. सुदैवानं अपघातात कोणी दगावलं नाही, मात्र गंभीर आणि किरकोळ असे एकूण 9 प्रवासी जखमी झालेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला शिवराळ भाषा वापरली. त्यावर आता उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय चुकलं होतं आमच्या कार्यकर्त्याचा, ज्यांनी चुकीच्या गोष्टींना विरोध केला त्यांनाच शिरसाट शिवराळ भाषेत बोलतायत. पायाखालची वाळू सरकलीच नाही तर गायब झाली असल्याचं दानवे म्हणाले. संजय शिरसाट यांनी उस्मानपुरा भागातील बूथवर शिवसेनेचे जे उपशहर बनवले, नितीन पवार यांना शिवीगाळ केली, धमकी दिली, गायब करू असं सांगितलं. एवढा का तळफाड झाला त्यांचा? कारण त्या भागात एक जबिंदार नावाचा बिल्डर आहे, तो संजय शिरसाटसाठी मतदारांना पैसे वाटतो, प्रत्येकाला घरात घेऊन जातो आणि याला या नितीन पवारांनी कालपासून विरोध केलेला. म्हणून मग त्यांचा जळफळा झाला आणि त्यांनी त्याला शिवीगाळ केली. आता माझं पोलिसांना असं विचार नाही, निवडणूक आयोगाला पैसे वाटणं लिगल केलेलं आहे का? आपण पैसे वाटण्याला विरोध करणं ही धमकी आहे का मतदारांना? आणि प्रत्यक्षात उमेदवारांनी काम करणारे कार्यकर्त्याला धमक्या त्यांनी याला पोलीस काय पावलं उचलतात? तो पोलीससुद्धा मला असं वाटतं शेपूट घालून बसलेले दिसतात संभाजीनगरले. आणि संजय शिरसाट यांची पायाखालची वाळू आता पूर्ण घसरलेली. म्हणून परवा पैसे वाटताना पकडले, त्याच्या आधी काहीतरी शाही लावताना, नंतर कालीचरण त्यांचा चांगला प्रचार करून गेले, कालीचरण महाराज, आणि आता कार्यकर्त्याला शिवीगाळ. मला वाटतं त्यांना बाय बाय करण्याची वेळ मतदारांनी आलेली आहे. मतदार त्यांना चांगल्या पद्धतीने बाय बाय करतील. पुणे शहरात अजितदादा पवार यांचे मुख्यमंत्री पदाचे बॅनर झळकलेत. पुणे शहरातील मार्केट यार्ड येथे अजित पवार यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री अजितदादा पवार अशा आशयाचं बॅनर लावलंय. विकासाचा वादा आणि अजितदादा अशा आशयाचे होर्डिंग सर्वत्र पुण्यात लावण्यात आलेत. संतोष नागरे यांनी बॅनर लावल्याचं समजतंय.